सो गुड मॉर्निंग तर कधीच झाली आहे. सो आज आहे माझी सुट्टी, तर करूया घरातलं परत काम. घरात तुम्हाला दाखवते, एवढं पसारा पडला आहे ना. हे बघा, हे कपडे सुकवलेत, ते सगळं आवरायचं आहे. हे बेड पसरलाय, इथं गोरू पसरलाय आणि मी तर पसरलोयच सगळं काम. आज व्हिडिओ कमी बनतील ना, घरातलं काम जास्त होईल. सो थोडं थोडं काम करूया, थोडं थोडं तुमच्याशी गोष्ट करूया. लय दिवस झालं व्लॉगिंग नाही केला ना, मग थोडं थोडं काम करता करता व्लॉगिंग करूया. मग परत भेटूया, थोडंसं रील्स बनवूया यूट्यूबसाठी, इंस्टाग्रामसाठी. मग ज्यांनी पण सबस्क्राईब नसेल केला, सबस्क्राईब करा लवकर लवकर. आणि कुणाला पण काय म्हणजे सुधार करायची गरज पडत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. सो थँक्यू. थोडंफार माझ्या जागेवरती रील्स बनवलेत, 2-3 तुम्हाला थोड्या टायमाने बघायला भेटतील. सो रील्स बनवून झालाय, 2-3 बनवले, ट्राय केलाय. सो आता घरातलं काम करूया. मग आज ना मी उपवास केला होता ना, तो मी तोडून टाकला. कारण मला वाटतो की मम्मी माझ्या पायना म्हणजे कसं का, मी मॉर्निंगला टिफिन घेऊन जाते तर मम्मी फ्रेश जेवण करते. तर मम्मी कसं आज जॉबवरनं येऊन सण ती खाते, पण मला वाटतं का मी उपवास करते ना, त्याच्यापायी मम्मी तिच्यासाठी म्हणजे सो मला वाटतं का मम्मी तिच्यासाठी जेवण करायला कंटाळा करते. तर मी ना आज उपवास ब्रेक करून टाकला आहे. तर आजपासून मम्मीला फ्रेश खायला भेटेल, कारण की मम्मी माझ्या पाय कंटाळा करते. तर मला तसं काय नको, कारण की मम्मीची तब्येत खूप खराब, 15 दिवस झाले पण मम्मी म्हणजे 2 टाईम क्लिअर खात नाही. तर मी उपवास ब्रेक केले. तर आज मी मम्मीसाठी स्वतः होऊन काही फ्रेश बनवेन, तर मम्मी आल्यावर संगती खाऊया. सो आता घरातलं काम आपटते आणि मग भेटूया थोड्या टायमात. सो बाय. सो मी आहे माझ्या मोठ्या पप्पांच्या घरी रांदेरला. सो आली होती
मम्मी येणार होती पण मम्मी आली नाही. सो मी आणि मोठे पप्पाच बाकीचे काम संपवणार आहे. तर हाय ते गेले सध्या बाहेर. तसं आहे मी टाइमपास करते. काय करू, झोपून करतो टाइमपास.